नमस्कार मित्रांनो, सिंघम या पिक्चरमधला अतिशय फेमस असा डायलॉग आहे, जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम। आणि मित्रांनो, या ठिकाणी जिसमें है दम आणि तोच वनरक्षक होणार असं या ठिकाणी मी म्हणतो। कारण मित्रांनो, या ठिकाणी फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर तुम्हाला तो दम, तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असावा लागेल, तरच तुम्ही या ठिकाणी वनरक्षक या पदासाठी मित्रांनो पात्र ठरणार आहात। आणि मित्रांनो, तो दम तर असेलच, फक्त दम असून तो जोर असून तुमच्याजवळ चालणार नाही मित्रांनो। तर तुम्हाला त्या मार्गाने जायचे, त्या ध्येयापर्यंत जायचे, तो रस्ता सुद्धा माहीत पाहिजे आणि तो कशा प्रकारे चालायचा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी तो रस्ताच कसा आहे, म्हणजे कोणकोणती पुस्तकं वाचायची, दररोज कशा प्रकारे अभ्यास करायचा, काय गोष्टी करायच्या नाहीत, काय गोष्टी टाळायच्या, या सर्व गोष्टींचा उहापोह या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या करणार आहोत मित्रांनो। आणि इथं हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर मित्रांनो 100% याच्यामधल्या 90% जरी गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर मित्रांनो 99.99% नाही तर 100% सांगतो मित्रांनो की तुमचं सिलेक्शन हे पक्का आहे। आपल्याला माहीत असेल की वनरक्षक या भरतीमध्ये मित्रांनो 80 गुणांसाठी तुमची धावण्याची चाचणी आहे आणि 120 गुण हे तुमच्या लेखी परीक्षेला आहेत। त्यामुळे लेखी परीक्षेला या ठिकाणी तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल। या ठिकाणी आपल्याला काय काय मुद्दे पाहिजेत पहा। पुस्तकं कोणती वाचायची हा पहिला मुद्दा पाहायचा आहे। प्रत्येक दिवसाचं नियोजन कसं करायचं, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ह्या गोष्टी पाहायच्यात। कोणत्या विषयाचा कसा अभ्यास, प्रत्येक विषयाचा त्यानंतर आपल्याला प्रत्येक विषयाचा कसा बारकाईने अभ्यास करायचा ह्या गोष्टी पाहायच्यात। म्हणजे या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे आणि मित्रांनो तो आपण या ठिकाणी घेणार आहोत। सर्वप्रथम एक झलक, एक नजर आपण त्या अभ्यासक्रमावर टाकणार आहोत। तर त्या अभ्यासक्रमावर जाऊत मित्रांनो आपण। या ठिकाणी मित्रांनो आपण जर लेखी परीक्षेकडे पाहिलं तर या ठिकाणी पहा, लेखी परीक्षा आपल्याला माहिती आहे किती होणार आहे, 120 गुणांची। आणि या ठिकाणी मित्रांनो 4 विषय आहेत। पहिला विषय आहे सामान्य ज्ञान। या ठिकाणी लक्षात ठेवा की सामान्य ज्ञान म्हणजे जनरल सामान्य ज्ञान नाही, तर त्या ठिकाणी वन या क्षेत्राशी जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये जनरली म्हणजे आपल्याला माहिती आहे की जनरली आपण जे सामान्य ज्ञान घेतो, नदी, पर्वत, शिखर वगैरे जे आहेत, इतिहास वगैरे, आपलं जनरल सामान्य ज्ञान ज्या गोष्टी असतात, जिल्हे किती जिल्हे आहेत, राजधानी कोणत्या, या गोष्टी झाल्या। ह्या गोष्टी या सामान्य ज्ञानामध्ये आल्या। पण मोस्टली फोकस कशावर करायचं तर महाराष्ट्र राज्याचा भूगोल मी पुढे सांगणार आहे मित्रांनो। प्रत्येक विषयासाठी कोणकोणती पुस्तक वापरायची, महाराष्ट्र राज्याचा भूगोल, इतिहास, वन, इतिहास आणि वन, त्यानंतर या ठिकाणी हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, या सर्व विषयांवर फोकस करायचं आणि यासाठी वेटेज आहे 30 गुणांचं। त्यानंतर मित्रांनो बौद्धिक चाचणी जे येते, या बौद्धिक चाचणीला सुद्धा 30 गुण आहेत। बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटेल की फक्त बुद्धिमत्तेचेच प्रश्न विचारणार का, तर तसं नाही मित्रांनो। या ठिकाणी सर्व गोष्टींवर या ठिकाणी आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचे पण आणि गणिताचे पण प्रश्न या ठिकाणी येणार आहेत। मराठीमध्ये त्या ठिकाणी मोस्टली ग्रामरवर फोकस असेल, आपल्याला माहिती आहे, आणि इंग्रजीमध्ये सुद्धा मोस्टली ग्रामरवर फोकस असेल आणि काही प्रश्न हे पॅराग्राफवर सुद्धा म्हणजे आकलन क्षमतेवर सुद्धा तुमच्या आधारित असतील। आपण कसा अभ्यास करायचा ते पाहणारच आहोत। पण त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी आणि मोस्टली ही जी परीक्षेची पातळी आहे ती 10वी लेवलची आहे। म्हणजे समजून जा की परीक्षेला येणारी प्रश्न ही खूप सोपी असणार आहेत। पण सोपी आहेत म्हणून आपण झोपा काढून चालणार नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा की ज्याप्रमाणे सशा आणि कासवाच्या गोष्टी, म्हणजे सशानं जसं केलं तसं करून चालणार नाही की खूप आपण सहज ही गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून निवांत झोपून राहून चालणार नाही। तर आपल्याला सतत अविरतपणे आपल्या ध्येयापर्यंत जायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ऑनलाईन पहा, परीक्षा ही संगणकावर ऑनलाईन होणार आहे। 90 मिनिटांची परीक्षा म्हणजे अर्ध्या तासांची परीक्षा आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे एक प्रश्न चुकला तर अर्धा गुण या ठिकाणी तुमचा कमी होणार आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये 45% किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार गुण घेतील त्यांना पुढच्या धावण्याच्या चाचणीला पास होतील ते, आणि जे उमेदवार 45% गुण घेणार नाहीत ते त्या ठिकाणी बाद होतील, त्यांना धावण्याच्या चाचणीमध्ये भाग घेता येणार नाही। ओके, आपण ते या ठिकाणी आलोत मित्रांनो। आता लेखी परीक्षा पाहिली, आता या लेखी परीक्षेच्या विषयासाठी कोणत्या विषयासाठी कोणत्या परीक्षेचा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी पहिला विषय आला तो सामान्य ज्ञान म्हणजे जीके हा विषय आला। आणि सामान्य ज्ञान आणि जीके या विषयामध्ये लक्षात ठेवा कोणकोणती पुस्तकं वाचायची। या ठिकाणी
पहिलं पुस्तक सांगतो मित्रांनो या ठिकाणी, एकनाथ पाटलांचं जे पुस्तक आहे, एकनाथ पाटलांचं पुस्तक, तर ते पुस्तक मित्रांनो जे सामान्य ज्ञान आहे, जनरल सामान्य ज्ञान जे आपण नेहमी वाचतो, ते सामान्य ज्ञान म्हणजे कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलं जातं ते सामान्य ज्ञान जे असतं, म्हणजे जिल्हे किती, राज्ये किती, राज्यांच्या राजधान्या, मुख्यमंत्री वगैरे जे जनरल सामान्य, त्यासाठी एकनाथ पाटलांचं पुस्तक बेस्ट आहे, काही वाचू नका त्या व्यतिरिक्त. त्यानंतर या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी मोस्टली वन विभाग आहे, त्यामुळे वन विभागाच्या सिलेबसवर या ठिकाणी भूगोलावर जास्त फोकस असणार आहे. पर्यावरण वगैरे मी सांगितलं तुम्हाला अगोदरच, वनाचे प्रकार वगैरे, त्यांचा इतिहास, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही वन विभागाचे स्पेशल वनरक्षक पदाचं स्पेशल सामान्य ज्ञानचं पुस्तक, विद्याभारती प्रकाशनाचं पुस्तक आहे ते पण घ्या, आणि के सागरचं पुस्तक आहे, दोन्ही पुस्तक घ्या. तुम्ही मार्केटमध्ये जा, विद्याभारती प्रकाशनाचं वनरक्षक पदाचं पुस्तक द्या म्हणून सांगा, तुम्हाला भेटेल, आणि विद्याभारती आणि के सागर ही दोन पुस्तकं घ्या. तुमचा वनरक्षकचा जो मेन सिलेबस आहे तो त्यामधून कवर होऊन जाईल. आणि भूगोलाचा आणखी अभ्यास, कारण इथं वनरक्षक हे पद आहे, त्यामुळे तुम्हाला वन्यजीव, प्राणी वगैरे यांचा अभ्यास करणं, वन विभाग, प्रादेशिक विभाग, पर्यावरण यांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल हे खतीब यांचं पुस्तक आहे, खूप बेस्ट पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्ही रेफर करा, 100% तुम्हाला 30 पैकी 30 गुण पडतील. या एकही गुण कपात होणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ही तीनही पुस्तकं वापरा, आणि एकनाथ पाटलांचं ते मी सांगितलेलं ते पुस्तकसुद्धा वापरा. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, आणि चालू घडामोडीसाठी तुम्ही स्टडी सर्कलचं मासिक घ्या मित्रांनो, स्टडी सर्कलचं मासिक घ्या, किंवा कोणतंही मासिक घ्या, तुम्ही सिनर्जीचं मासिक घ्या. त्याचप्रमाणे चालू घडामोडीसाठी तुम्ही जे नोकरी मार्गदर्शन आहे, संदर्भ आहे नातने पब्लिकेशनचं, रोजगार नोकरी मार्गदर्शन, तर ते तुम्ही साप्ताहिक जे आहे ते वाचन करत जा. खूप चांगलं पुस्तक आहे, मी पण सुद्धा खूप वाचत असतो मित्रांनो, खूप आवडतं, आणि त्याच्या बाहेर तर मला वाटत नाही कोणतेही प्रश्न येतील दैनंदिन चालू घडामोडीमधले, त्यामुळे ते साप्ताहिकसुद्धा वाचत चला. तुम्हाला एका वर्षाचा दैनंदिन जे घडामोडी असतात, चालू घडामोडी, त्यामध्ये मागील एका वर्षाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मागील एका वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही युनिक अकॅडमीची जी वार्षिक दैनंदिनी असते ती घ्या, अभ्यास करा, खूप चांगली आहे. आणि मग एवढा जर अभ्यास केला तर 30 गुण ही तुमचे हातचे आहेत. एकही गुण त्यामधला तुमचा मित्रांनो कमी होणार नाही जर एवढा अभ्यास केला तर. जेवढं शक्य असेल तेवढा जास्त अभ्यास करा, कारण आपल्याला आउट ऑफ गुण घ्यायचे आहेत मित्रांनो, 120 पैकी 120. त्या उद्देशाने मित्रांनो हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यानंतर पुढचा विषय पहा, आणि त्यानंतर वेळ किती द्यायचा, तर वेळ किती द्यायचा ते टाईम टेबल आपण पुढं पाहणार आहोत. फक्त आता या ठिकाणी अभ्यास मित्रांनो विषयांची पुस्तकं कोणती वापरायची हे सांगत आहे मी या ठिकाणी. आता या ठिकाणी बौद्धिक चाचणी, या ठिकाणी पहा बौद्धिक चाचणीसाठी काय करायचं, तर या ठिकाणी गणित, बौद्धिक चाचणीमध्ये गणित आलं आणि बुद्धिमत्ता आली. तर गणितासाठी सतीश वशे, लक्षात ठेवा सतीश वशे सरांचं आणि पंढरीनाथ राणेचं पुस्तक रेफर करा. खूप झाली, इतर पुस्तकांची नावं घ्यायचं काही कारण नाही. आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सतीश वशे सर आणि अनिल अंकलगी ही दोन पुस्तकं रेफर करा. आणखी सराव करायचा असेल तर गणित आणि बुद्धिमत्तेचे, गणिताचं पण पुस्तक आहे 8वीच्या स्कॉलरशिपचं, आणि बुद्धिमत्तेचं आहे, हे दोन्ही पुस्तकं आणून घ्या. म्हणजे ही जो पुस्तक सांगत आहे ही पुस्तकं घेतली तर गणितामध्ये सुद्धा मित्रांनो 30 गुण, 30 पैकी 30, म्हणजे बौद्धिक चाचणीमध्ये 30 पैकी 30 गुण हे तुमचे ठरलेले आहेत. हे सुद्धा सांगतो की कोणीही तुमच्यापासून एक गुण हिरावून घेऊ शकणार नाहीत. चांगला अभ्यास करा मात्र या पुस्तकांची. प्रत्येक एक ना एक गणित समजावून प्रत्येक गणित सोडून घ्या. नुसतं सोडू नका, तर 10-10 वेळेस ते लिहून काढा, पुस्तकं बंद करून लिहून काढा. या ठिकाणी मित्रांनो मागील वर्षीच्या इयत्तेच्या प्रश्नपत्रिका पहा, अगोदरच्या वर्षी कोणकोणत्या विचारल्या होत्या प्रश्नपत्रिकामध्ये, कोणकोणती प्रश्न गणितावर, कोणत्या जास्त टॉपिकवर जास्त फोकस असतं. जास्त पाहतो आपण जे हौदाची, काळ, काम, वेग अशी गणितं असतात त्यांवर फोकस असतं, सरळ व्याज, तर त्या गणितांवर जास्त फोकस करा. समजून घ्या की तुम्हाला कोणतं गणित सोपं जाते, कोणता टॉपिक सोपा जातो आणि कोणता टॉपिक हार्ड जातो. जो टॉपिक थोडा हार्ड जातो मित्रांनो त्याला थोडा जास्त वेळ द्या, आणि जो सोपा जातो थोडा कमी वेळ द्या. तुम्ही अभ्यास जसं कराल करत जाताल तसं लक्षात येत जाईल की नेमका कोणता सब्जेक्ट तुम्हाला सोपा जात आहे, कोणता सब्जेक्ट तुमचा हार्ड जात आहे, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये वेळेत चेंजेस करा. आता मराठीसाठी मित्रांनो 2 पुस्तक सांगतो, मोळा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे. खूप झाली पुस्तकं, 30 पैकी 30 गुण घ्यायला. आणि मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मराठीमध्ये जे एक म्हणतो आपण अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, हे जे आहेत एकाच अर्थाचे अनेक शब्द, अनेक अर्थाचा एक शब्द,
हे जे गुण आहेत तुमचे खूप हातचे गुण आहेत मित्रांनो, त्यामुळे या गुणांना तुम्ही कुठेही जाऊ देऊ नका. पाठांतर करत चला मित्रांनो, दररोजचे शब्दांचं शब्दसंपत्ती वाढवत चला, म्हणी वाक्प्रचार त्यांचे अर्थ कळून घेत चला. कारण हे आपण जर मराठीचा पेपर पाहिला तर जवळपास 15 ते 17 30पैकी 15 ते 17 प्रश्न हे मित्रांनो या शब्दसंपत्तीवर असतील. त्यामुळे पाठांतर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मित्रांनो 30पैकी 25च्या वर गुण घ्यायला कोणीही रोखू शकत नाही. कारण या ठिकाणी मित्रांनो एखाद्या वेळेस प्रयोग घेतला किंवा काळ घेतला, एखादं आपण वृत्त घेतलं, अलंकार घेतला, मग त्यावेळेस एखाद्या वेळेस आपलं गणित चुकू शकतं. त्या ठिकाणी आपलं एखादं जे उत्तर आहे ते चुकू शकतं. पण या ठिकाणी शब्दसंपदेमध्ये आपलं उत्तर चुकणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि मग जे गुण तिकडे चुकणार ते या ठिकाणी तुमचे बॅलन्स होतील. त्यामुळे शब्दसंपत्तीवर जास्त महत्त्व द्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शब्दसंपत्ती, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जे आपण मित्रांनो पहिलीपासून वाचत आलेलो आहोत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, त्यांवर जास्त फोकस करा आणि व्याकरणावर तर तुम्हाला करायचंच आहे. त्यानंतर मित्रांनो पुढं पहा, इंग्रजीसाठी पाळणसुरी हे पुस्तक घ्या. त्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे इंग्रजीसाठी, खूप चांगली पुस्तक आहेत मित्रांनो. यामधून तुमचा खूप अभ्यास कवर होईल. जरी यामधून आपल्याला अडचणी डिफिकल्टी येत असतील तर तुम्ही युनिक अकॅडमीचं शेख सरांचं पुस्तक आहे, खूप अतिशय छान पुस्तक आहे, ते सुद्धा रेफर करा. या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं असं आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्ही मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका सोडवा. तुम्ही आता जे मॉडर्न पेपर्स असतात ती पहा, म्हणजे कोणती रेल्वे भरतीची पाहाल किंवा महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांची पेपर्स पहा. जास्त मोस्टली त्या ठिकाणी एरर्स विचारले जातात आणि कसा पॅटर्न चेंज होत आहे आता त्याप्रमाणे अभ्यास करा मित्रांनो. ज्या जुन्या पद्धतीपासून अभ्यास करू नका, म्हणजे जुन्या पद्धतीला थोडं सोडून द्या. कारण आता काय जास्त मोस्टली एरर्स विचारले जात आहेत आणि त्यावर फोकस करा. पाळणसुरीचं पुस्तक तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर अतिशय उत्तम आहे, म्हणजे त्या एका पुस्तकामधून सुद्धा तुमचं इंग्रजी कव्हर होऊ शकतं. पण तुमचं इंग्रजी थोडं म्हणजे तेवढं हार्ड तुम्हाला इंग्रजी जमत नसेल, म्हणजे इंग्रजीमध्ये थोडे वीक असाल तर तुम्ही मित्रांनो बाळासाहेब शिंदे आणि युनिक अकॅडमी हे 2 पुस्तकं तुम्ही रेफर करा, जे की चांगल्या प्रकारे तुम्ही जर अभ्यासले तर तुम्हाला कोणताही क्लास न लावता सुद्धा तुम्ही 25च्या वर 30पैकी 25च्या वर गुण हे तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा 100% घेणार. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, मराठीप्रमाणे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, स्पेलिंग मिस्टेक, वाक्प्रचार, म्हणी हे जे शब्दसंपदा आहे मराठीप्रमाणे, त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा पाठांतर करा. म्हणजे तुम्हाला या इंग्रजीमध्ये सुद्धा मराठीप्रमाणे शब्दसंपत्तीवर 15 ते 17 प्रश्न येतील आणि ते सुद्धा तुमच्या हातचे असतील. बाकी पॅराग्राफ वगैरे एखादा विचारला जाऊ शकतो आणि ते गुण तुम्ही मित्रांनो तुम्हाला थोडे सोपे जातात. पण एक शब्दसंपदा तुमच्या खूप हातची गुण आहेत, तीही कुठं मराठीमध्ये असेल किंवा इंग्रजीमध्ये असेल, तुमच्या हातची गुण कुठेही गेली नाही पाहिजे. त्यानंतर मित्रांनो वेळापत्रक आला. तर वेळापत्रक नियोजन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे आपण म्हणतो सुनियोजन म्हणजे अर्ध्याधिक यश. नियोजनाबद्ध शिवाय आपण तो यशाचा मार्ग पादाक्रांत करू शकत नाही, आपल्याला माहीत आहे. प्रत्येक गोष्टीला नियोजन हवं असतं. नियोजन नसेल तर त्याची अवस्था एखाद्या कटी पतंगाप्रमाणे, म्हणजे आपल्याला माहीत आहे एखाद्या पतंगाची तर दोरी कटलेली असेल तर तो पतंग कुठेही हवेत जातो. त्याप्रमाणे अभ्यास तुम्ही करत आहात पण त्याला मार्गच नाही. काही एक पुस्तक हातात घेतला, दिवसभर तेच पुस्तक वाचत बसलात तर त्या गोष्टीला नाही. तुम्हाला प्रत्येक टॉपिकला सारखं वेटेज देणं आहे. तुम्हाला परीक्षेचा प्रत्येक वेळेस तुम्हाला परीक्षेचा दृष्टिकोन, सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, दररोजचा अभ्यासक्रम लक्षात आला पाहिजे. आपण अभ्यास करत आहोत त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर नेहमी तो अभ्यासक्रम राहिला पाहिजे. अरे हा टॉपिक आहे, हवामान वाचायचं आहे आपल्याला, वन्य प्राणी जीव वाचायचे, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि एकही पाऊल इकडे तिकडे तुम्ही त्या अभ्यासाला सोडून गेले नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे मित्रांनो. तर गणिताला तुम्ही 2 तास तर दिलेच पाहिजे. गणित मोस्टली तुम्ही संध्याकाळी सोडवा. बुद्धिमत्तेला पण 2 तास. आणि गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे गणित झाल्यानंतर बुद्धिमत्ता सोडवा किंवा बुद्धिमत्ता झाल्यानंतर गणित सोडवा, सोबत विषय सोडवा. कारण ही एकमेकांना समांतर, एकमेकांच्या म्हणजे साखळी आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेली विषय आहेत मित्रांनो. गणिताचा वापर तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये होईल, बुद्धिमत्तेचा वापर तुम्हाला गणितामध्ये होईल. त्यामुळे दोन्हींना पण तुम्ही सोबत घेऊन अभ्यास करत चला. कारण गणितामधले काही टॉपिक तुम्हाला तिकडे बुद्धिमत्तेमध्ये सोपे जातात. म्हणजे समसंख्या, विषम संख्या, हे संख्यांचे जे प्रकार आहेत तिकडे तुम्हाला संख्या मालिका शोधायला सोपे जातात. म्हणजे आणि बुद्धिमत्तेमधले बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की ज्या वर्ग घन त्यामध्ये गणितामधल्या ज्या असतात त्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला उपयोग येतात. त्यामुळे गणिताचा बराच भाग हा बुद्धिमत्तेमध्ये येतो. त्यामुळे हे विषय एकमेकांच्या साखळीमध्ये गुंतलेले आहेत.
यांचा सोबत सारखा अभ्यास घेऊन करा। त्याच्यासाठी तुम्ही सर्व पाढे जे आहेत ते पाढे 30पर्यंत पाठ करा। त्याचप्रमाणे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, त्याचप्रमाणे जी सूत्र असतात महत्त्वाची आपल्याला माहिती आहे की क्षेत्रफळ, घनफळावर आधारित ती सूत्र तुम्ही पाठ करा। त्याचप्रमाणे छोटे छोटे सरळ व्याजावर आधारित सूत्र असतील, काही शॉर्ट ट्रिक्स असतील, त्या तुम्ही एक वही तयार करा। त्या सर्व शॉर्ट ट्रिक्स त्या वहीमध्ये लिहून काढा किंवा एखाद्या वहीच्या मोठा कागदा जाड पुठ्ठ्यावर लिहून काढा। तो पुठ्ठा आपल्या ज्या रूममध्ये तुम्ही अभ्यास करता तिथे भिंतीवर लावून ठेवा, म्हणजे दररोज ती तुम्हाला सूत्र पाठ होतील। त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानसाठी तुम्ही दररोज 2 तास अभ्यास करा, पुस्तक सांगितलं। आणि चालू घडामोडीसाठी मित्रांनो मी सांगितलं त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यामध्ये वेळ द्या। थोडा दिवसाला 15-20 मिनटं तुम्ही चालू घडामोडीला वेळ दिलाच पाहिजे। मराठी 1 तास अभ्यास करा, इंग्रजीसुद्धा दिवसातून 1 तास अभ्यास झाला पाहिजे। आणि शेवटी रिव्हिजनसाठी तुम्हाला मित्रांनो रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। अभ्यास करून चालणार नाही, तर त्यांचं रिव्हिजनसुद्धा करावं लागेल, तरच ते तुमच्या लक्षात राहील। आणि रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे। सगळ्यात महत्त्वाची आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या मी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास। आतापर्यंत वनरक्षकाच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास करा। कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत ते पहा। आतापर्यंत महापरीक्षा पोर्टलची जेवढ्या काही प्रश्नपत्रिका इतर विभागाच्या झाल्या त्या पहा, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते पहा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, कारण मित्रांनो मार्ग आहे, मी सांगत आहे, या मार्गाला सोडून कुठेही जायचं नाही। कितीही अभ्यास करून काही फायदा नाही। तुम्ही दिवसातून 24 तासापैकी 24 तास अभ्यास करत असताल पण त्याला दिशाच नसेल तर काहीही नाही, ते सगळं व्यर्थ आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि अशा प्रकारे दिवसातून किमान तुम्ही 10 तास अभ्यास केला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि जर केला तर त्या 900पैकी 1 जागा तुमची आहे हे मी आज इथे सांगतो मित्रांनो। तर तुम्ही दररोज 10 तास आणि अशा प्रकारे जर अभ्यास करत असताल 100% तुमचं वनरक्षक या पदासाठी 100% सिलेक्शन होणार, म्हणजे होणार मित्रांनो। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि तुमच्यासोबत माझ्या बेस्ट विशेस आहेत आणि काहीही मार्गदर्शन लागलं तर मी ते करेल मित्रांनो। गणिताचे क्लास घेत असतो मी, सामान्य ज्ञानचे सुद्धा घेणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला टोटली ऑनलाईन सर्व काही मटेरियल उपलब्ध करून देणार आहे। नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा क्लास घेता येत नाही मला, पण लवकरच तो प्रॉब्लेम मी सॉल्व करणार आहे, कारण आता जाहिरातसुद्धा आलेली आहे आणि परीक्षेची तारीख पण खूप लवकरच पब्लिश होईल। आणि त्यामुळे अभ्यास तुम्ही करत राहा मित्रांनो। मार्गदर्शनाला मी कधीही उपलब्ध आहे तुमच्यासाठी। आणि बी पॉझिटिव्ह राहा, सेल्फ मोटिवेटेड राहा, स्वतःला कधीही डिमोटिवेट होऊ देऊ नका, किमान परीक्षा होऊ जेपर्यंत तरी। ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। आणि पुन्हा सांगतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। आणि तुमची उडान हौसल्यानं होणार आहे मित्रांनो। हौसला मनात ठेवा, शेवटपर्यंत ठेवा, 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि यासोबत मित्रांनो तुम्हाला ह्या विशेषसोबत आपला व्हिडिओ इथे संपवत आहोत। व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप, टेलिग्रामवर शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो वनरक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय।